नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। मुंबई नाशिक महामार्गाची झाली चाळण। महामार्गावरील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना जबाबदार कोण? मुंबई नाशिक महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून 4-4 तास वाहतूक कोंडीत अडकावा लागत असल्याने शाळकरी विद्यार्थी, चाकरमान्यांना, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तर अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्याने आपले प्राण गमवावे लागत आहेत। तसेच उलट्या दिशेने वाहन चालवल्याने अनेक ठिकाणी भांडणाचे प्रकार देखील घडत आहेत। त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या या समस्यांना जबाबदार कोण, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे। या गंभीर व धोकादायक समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि शासन लक्ष देईल का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीवर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न प्रवासी व नागरिकांकडून केले जात आहेत। ड्युट्या आहे ना सगळ्यांनी ड्युट्याच करा। एवढं ट्रॉफिक तुम्ही तर काय करत होते? मग तू काय सांगतोय? तू गाडी ट्रॉफिक मध्ये गाडी पाय एक सिंगल लाईन काढा दादा पटापट। ड्युट्या करताय त्यांचे
खरं तर हे नियतक्षेत्र माझं आहे, त्यामुळे नियतक्षेत्र अधिकारी म्हणून मी इथे स्वतः जातीने उपस्थित आहे। खरं तर आम्ही सगळ्या लोकांनी इथे 7:30 वाजता उपस्थित राहणं अपेक्षित होतं आणि त्यासाठीच मी आल्याबरोबर इथे दिलगिरी व्यक्त केली की आता सध्या काही दिवसापासून जर आपण बघत असाल तर अत्यंत ज्वलंत प्रश्न झाला आहे की आपला आसनगाव ते वाशिंद ट्रॅफिक दोन्ही साईडला इतकी जाम आहे की अगदी बाईकसुद्धा निघायला जागा नाही। मला जवळपास यायला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागला आहे शहापूर टू आसनगाव म्हणजे वाशिंदपर्यंत। इव्हन आज आमच्या मुलांच्या शाळांना पण सुट्ट्या व्हॅनवाले न आल्यामुळे झाल्या आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।